ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा. आजच्या भागात आपण बघणार आहोत त्रिपुरासुराची कथा. भृगु सोमकांतास कथा सांगू लागले की श्री गणेशाच्या कृपाने घृतमत्स्याची पुढे थोर कीर्ती झाली. त्याला मंत्रद्रष्टा ऋषी म्हणून मान्यता देखील मिळाली. एके दिवशी त्याला जोराची शिंक आली आणि त्या आवाजाने भूमी थरथरली. नभोमंडल दणाणले. त्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले. त्याला पाहून गृहस्मदास मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, बालका तू कोण आहेस? तो म्हणाला, हे मुनी, आपण सर्वज्ञ असून असे का विचारतात? तुमच्या शिंकेतून मी आत्ताच जन्माला आलो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. बालकाचे हे बोलणे ऐकून गृहस्मद थक्कच झाला. त्याला आपल्या मातेच्या मुकुंदाच्या शापाचे स्मरण झाले. हा पुत्र दृष्ट व क्रूर तर नसेल? या कुशंकेने त्याच्या मनात घर केले. हा पुत्र आपल्याला लाभलेला आहे. आपण त्याच्यावर चांगले संस्कार घडवायचे असा त्याने मनोमन निश्चय केला. त्या पुत्राला त्याने गणेश भक्तीचे महात्म्य सांगितले. त्याला गणनात्वा या गणेश मंत्राचा उपदेश देखील केला. पितृआज्ञेने त्या बालकाने मंत्र अनुष्ठानात सुरुवात देखील केली. त्याने 5000 वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. ही त्याची खडतर साधना पाहून गणपती अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी गृहस्मदाच्या पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले. गणपती म्हणाले, बाळ, तू महान तपस्वी आहेस. तुझा भक्तिभाव आणि उपासनेवरची श्रद्धा पाहून मी खूप संतुष्ट आहे. तरी तुला काय वरदान हवे आहे ते तू मला सांग. तेव्हा, हे परमश्रेष्ठी, तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मनात मला काही द्यायचे असेल तर चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील असे मला वरदान द्या. माझ्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात. अंती तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. गणपती तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. गणपती पुढे म्हणाले, वत्सा, 1 लोखंडाचे, 1 सोन्याचे व 1 रुपयाचे अशी 3 पुरे तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील. भगवान शंकराशिवाय कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही. या 3 पुरामुळे तू त्रिपुर नावाने विख्यात होशील व तुझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. तुझ्या अंतसमयी शंकर ही 3 पुरे एकाच बाणाने नष्ट करतील. शिवांकडून मरण आल्यावरच तू मुक्त होशील. त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले. बांगाल प्रांतातील त्या पवित्र तपोभूमीत त्रिपुरासुराने सुंदर गणेश मंदिर बांधले. तेथे गणेशपूर नावाचे नगर वसविले. बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. पुढे त्याने पाताळावर स्वारी केली. तेथेही आपली सत्ता कायम केली. त्रिपुराने मल्लविद्येचे कौशल्य पणाला लावून इंद्राला खाली पाडले. त्यालाच्या पायाला धरून वेगाने घराघरा फिरवून दूर भिरकावून दिले. वेगाने देवांनी त्याचा खूप शोध घेतला. तो एका पर्वताच्या कपारीत मूर्छित पडलेला आढळला. देवाने उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. त्या आणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला. त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांचा आश्रय घेतला. त्रिपुराने इंद्राच्या राजधानीवर अमरावतीवर ताबा मिळवला. त्रिपुराचा पराक्रम हा विलक्षण होता. त्याच्या भीतीने जिने जगू लागले. विष्णूने क्षीरसागरात दडी मारली. ब्रह्मदेव कमळात लपले. चंड व प्रचंड हे त्रिपुराचे मानसपुत्र. त्या दोघांना त्याने वैकुंठ आणि सत्यलोकाचे अधिपती देखील केले. नंतर त्याने कैलासावर आक्रमण केले. त्रिपुराचा पराक्रम पाहून शंकर म्हणाले आणि त्याला प्रसन्न झाले. त्यांनी त्याचे खूप कौतुक केले. बक्षीस म्हणून कैलासास त्याच्या स्वाधीन केले. पार्वती, नंदी आपल्या गणांचं हे मंदार पर्वतावर निघून गेले. भीमकाय हा त्रिपुराचा सेनापती. भूलोकाची सत्ता हाती आल्यावर त्याने मोठा उत्पात मांडला. धर्मकर्म बंद करण्यासाठी त्याने खूपच अत्याचार केले. वज्रदष्टानेही पाताळ अंतकित केले. अशा प्रकारे सर्व आपला अमंगल प्रस्थापित करून त्रिपुराने प्रदीर्घ काळ राज्य उपभोग घेतला. हिमालयाच्या आश्रयात गेलेले इंद्रादी सर्व देव त्रिपुराचा वधाचा उपाय शोधत होते. त्यांची दुरवस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि म्हणाले, देवांनो,
गणपतीच्या कृपाप्रसादाने त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे. त्याने हजारो वर्ष गणपतीची एकनिष्ठेने आराधना केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तुम्हाला त्रिपुरासुराचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही गजाननाला शरण जा. नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारार्थ निघून गेले. नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून प्रदीर्घ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीची देवकार्यासाठी स्वतःला प्रगट केले. देवांनी 8 श्लोकी संस्कृत स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जो भाविक नित्यनेमाने या स्तोत्राचा प्रेम भक्तिपूर्वक पाठ करेल त्याची सर्व संकटे मी दूर करीन असा त्या स्तोत्राला गणपतीचा आशीर्वाद आहे. गणपतीने त्या सर्वांचे मधुर शब्दांनी स्तवन केले व त्यांना धीर दिला. गणपती म्हणाले, भगवान शंकर त्रिपुराचा पराभव करतील. हे आश्वासक बोलणे ऐकून देव समाधान पावले. मित्रांनो, श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.